श्रीराम समर्थ. नवरात्री दिवस 7वा. 7वी माळ. काल रात्री देवी. ध्यानमंत्र. एक वेणी जपा कर्णपुरा नग्ना खरा स्थिता, लंबोष्टी कर्णिका कर्णी तैलाभ्य रक्त शरीरिणी, वाम पादोल्ल सल्लो हलता कंटकभूषणा, वर्धन मूर्धध्वजा कृष्णा काल रात्री भयंकरी. भावार्थ. काली किंवा कालरात्री देवीचे स्वरूप अतिशय वेगळे असल्याने तिचा हा ध्यान मंत्रही शब्द आणि अर्थाच्या दृष्टीने विलक्षण आहे. संस्कृतमधले शब्द मराठीत मात्र अगदी वेगळ्याच अर्थाने असतात. वेगवेगळ्या पुराणांमध्ये आणि देवीविषयक ग्रंथांमध्ये ध्यान मंत्र वेगवेगळे असतात. एकवेणी शब्दाचा संस्कृत अर्थ मराठी अर्थाच्या अगदी उलट आहे. एकत्र बांधण्याचा संस्कार ज्या केसांवर झालेला नाही, म्हणजे वेणी नीट न बांधल्यामुळे अशी जटांसारख्या मोकळ्या केसांची, मोकळे केस सोडलेली अशी एक वेणी कालरात्री देवी. रात्री म्हणजे प्रलयकाल, दुष्टांचा, वाईटांचा म्हणून उभी ठाकलेली. तर अशी एक वेणी मुक्त केशणी जपा म्हणजे लाल जास्वंदाची फुलं जी कानावर ल्याली आहे. बंगालमध्ये लाल जास्वंद आणि बेल देवीला प्रिय म्हणून वाहतात. रक्तबीज राक्षसाला भीती दाखवण्यासाठी तिने भयंकर, विकराल, बिभत्स नग्न रूप धारण केले आहे. जिचे ओठ बटबटीत कुरूप वाटतील असे मोठे आहेत, जिने कानात कुंडलं घातली आहेत, सर्वांगाला तेल माखले आहे, गाढव जिचे वाहन आहे, जिच्या डाव्या पायात लोखंडी काटेरी वेली गुंडाळलेल्या आहेत, एका हाताने विजय ध्वज जिने उंच धरला आहे, अशा कालरात्री देवीची मी पूजा आराधना करतो. आदिभौतिक संदर्भ. कोलकात्यात एक आणि तिथेच दक्षिणेश्वरला राणी रासमणी देवीने बांधलेली अशी 2 कालीमातेची मंदिरे विश्वप्रसिद्ध आहेत. भारतात इतरही काली मंदिरे आहेत. तेथील मातेची विलोभनीय रूपे डोळ्यात साठवून डोळे बंद करून हृदयात सामावून घ्यावे अशी सुंदर रूपे हे कालीचे आधिभौतिक रूप होय. पौराणिक आधिदैविक संदर्भ. दैत्यांनी देवांना सोळो की पळो करून सोडल्यावर देवांनी पार्वतीची प्रार्थना केली असे अनेकदा घडलेले आहे. त्यांचे संकट दूर करण्यासाठी भगवती पार्वतीने जगदंबा रूप धारण केले. या रूपाला कौशिकी नाव मिळाले. ही कौशिकी देवी तिच्या शरीरातून बाहेर पडल्यामुळे शरीर क्षीण झाले व देवीचा रंग काळा पडला, म्हणून तिला काली वा कालरात्री म्हणतात. काल म्हणजे शिव, शिवाची पत्नी म्हणूनही तिला काली म्हणतात. आणि कालावर स्वामित्व, कालातीत, कालात्मिका असलेली म्हणूनही काली. तर काळा रंग आणि क्रोधाने लाल डोळे झालेले ती भयंकर दिसत होती. मग तिने देवांना सांगितले की तुम्ही निर्धास्त राहा, मी दैत्यांचा नाश करीन. असे म्हणून कालरात्री देवी गाढवावर आरूढ होऊन शुंभ निशुंभ त्यांचे मंत्री चंड मुंड यांच्या नगरीकडे आक्रमणासाठी निघाली. पुराणात वर्णन असे आहे की कालीरूप देवीसोबत दुर्गाही होती आणि ती युद्धात कालीच्या युद्ध कौशल्याचे कौतुक करत होती. महिषासुराच्या नाशानंतर या चौघांशी कालीचा युद्ध प्रसंग देवी भागवत पुराणात मोठ्या चित्तथरारक रीतीने वर्णन केला आहे. त्यामध्ये सर्वात भीषण रक्तबीज नावाच्या राक्षसाशी युद्ध करावे लागले. त्याच्या एका शरीरातील रक्ताचा एक थेंब पडताच हजारो रक्तबीज तयार होत. म्हणून एका रक्तबीजाला मारले की हातातल्या कवटीच्या कटोऱ्यात घेऊन रक्त ही देवी पिऊन टाकी. त्याला भीती दाखवण्यासाठी आणि मारण्यासाठी वस्तुतः कृपामयी असणाऱ्या देवीने फार अतिशय भयंकर रूप भूमिका धारण केले. एकदा खवळल्यावर मग काय कशाची पर्वा नाही आणि लीलया पराक्रम करून रक्तबीज आणि त्याच्या सहकारी राक्षसांना तिने ठार मारले. असे अतिशय रोमांचक आणि उद्बोधक वर्णन इतरही देवीविषयक पुराणांमध्ये आहे. आध्यात्मिक संदर्भ. अशा प्रकारे आपण पाहत आहोत की प्रबल शक्ती तत्वाची सगुण साकार कल्पना म्हणजे देवीची विविध रूपे आहेत. इच्छा, सृजनशीलता, कर्मनिष्ठा
या आपल्यातल्याच वृत्तीचे साकार रूप म्हणजे देवी होय. या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. कार्याला विघ्नरूप ठरणाऱ्या मोह, लोभ, कौर्य इत्यादी दुर्गुणांचा सामना आपल्यातल्याच दैवी गुणवृत्ती करत असतात. आपल्यातीलच मदांध, सत्ता लालसा, अहंकार आणि इतर वाईट वृत्ती कुटुंबात आणि समाजात उच्छाद मांडतात. तेव्हा आपल्यातल्या दैवी अंशाने त्यांच्या तितक्याच उग्र संकल्पाद्वारे अतिशय प्रलयकारी प्रतिकार करावा लागतो. आणि विशेष म्हणजे आपल्या मनात आणि समाजातही या उलथापालथी सतत सुरू असतात. वेळोवेळी अशाच अतिशय भयंकर संकटसमयी ईश्वरी शक्तीने घेतलेले विकराल रूप म्हणजे काली, कालरात्री देवी होय. ती जरी भयंकर, उग्र आणि क्रूर असली तरी ती आईच आहे. भक्तांचा लौकिक आणि पारलौकिक उत्कर्ष तिच्या कृपेशिवाय होणे केवळ अशक्य होय. रामकृष्ण परमहंस म्हणत की मांजर पिल्लालाही तोंडात धरते आणि उंदरालाही धरते, पण पिल्लाला तिचे दात लागत नाहीत आणि उंदीर सुटू शकत नाही. असेच हे देवीचे 2 प्रकारचे रूप होय. वाचकांनी इथे लक्षात घ्यावे की आपण जरी नवरात्रीनिमित्त देवीच्या 9 रूपांचे वर्णन आणि स्वरूप पाहत असलो तरी तत्वतः देवी आणि ईश्वर अगदी एक आहेत. ती साक्षात ब्रह्मस्वरूपिणी आहे. द्वैतामुळे भक्तीतला उपास्य उपासक भाव साकारला जातो, म्हणून पूजा, उपासना इत्यादी केले पाहिजे. पण अद्वैत लक्षात ठेवले पाहिजे. शरीराच्या आत आपला अंतरात्मा आणि त्याची प्राणशक्ती, बाहेर विश्वात ईश्वर आणि त्याची सृष्टी, स्थिती, लय, निग्रह, अनुग्रह, कारिणी शक्ती हे सारे अगदी एक आहे, असा वेदोपनिषदांचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत लक्षात राहिल्यास ईश्वराच्या कोणत्याही रूपाचे नैमित्तिक दर्शन वा पूजा उपासना करताना आपली उपास्य देवता वा नैमित्तिक उपासना देवता आपल्या सद्गुरूंपेक्षा वेगळी आहे असे वाटत नाही. अनंत काळापासून शास्त्र, कला, विज्ञान, युद्ध इत्यादी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्रिया आपण पाहत आहोत. देवी आजही जागृत आहे. याचे आणखी कोणते प्रमाण हवे? आज जरूर आहे ती त्या आत्मशक्तीला आवाहन करण्याची. जागो मा, उठो गो मा करुणामयी, दशप्रहरधारिणी. शक्तीच्या या सर्व मंगल चिंतनाने आणि आवाहनाने प्रसन्न होऊन कालरात्री देवी आपल्या सर्वांचे लौकिक आणि पारलौकिक मंगल करो, ही तिच्या चरणी विनम्र प्रार्थना. संकलन संपादन श्री सुनील जोशी, पुणे. श्रीराम जय राम जय जय राम.